2. सामावून घेण्याची शक्ती. प्रसंग. एका परिवारात एक नवीन सून आली होती. ती स्वयंपाकात इतकी प्रवीण नव्हती. एके दिवशी तिने भाजीमध्ये 2दा मीठ टाकले. भाजी खारट झाल्यामुळे जेवताना सर्वजण असंतुष्ट झाले. सासऱ्याने रागारागाने सासूला विचारले की आज स्वयंपाक कोणी केला? सासूबाई म्हणाल्या की आज भाजी मीच बनवली आहे. चुकून आज मीठ 2दा घातले गेले. सासूवर नाराज होऊन सासरे निघून गेले. सून ही गोष्ट दुरून ऐकत होती. तिच्या डोळ्यात पाणी आले. सासूबाईंच्या प्रती तिच्या मनात आदर आणि प्रेमभाव जागृत झाला. ती सासूला आपल्या आईप्रमाणे मानू लागली. सासू सून आई मुलीप्रमाणे जगू लागल्या. त्यामुळे परिवारातील वातावरण खूपच आनंदाचे झाले. जीवन सुखी झाले. हेच आहे सामावण्याच्या शक्तीचे उदाहरण. संसारात भिन्न भिन्न प्रकारचे लोक असतात. सगळ्यांचे स्वभाव संस्कार वेगवेगळे असतात. सगळे कधीही एकसारखे असूच शकत नाहीत अथवा आपल्या इच्छानुसार वागत नाहीत. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीच्या स्वभाव संस्कार विचारसरणीनुसार आपण जुळवून घेतले पाहिजे. फक्त व्यक्तीच नाही तर वातावरण, साधन, सुविधा या सगळ्यांबरोबर आपल्याला ताळमेळ ठेवायला हवा. आपण साधारणपणे आपल्या आवडीच्या व्यक्ती आणि वातावरणात राहणे पसंत करतो. आपल्या प्रियजनांनी जर चूक केली तर आपण ती सहन करतो. परंतु दुसऱ्या कोणी चूक केली तर आपण लगेचच प्रतिकार करतो. दुसऱ्यांसमोर त्यांची निंदा करायला सुरुवात करतो. सागर ज्याप्रमाणे सगळ्या नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो, त्याचप्रमाणे आपणही दुसऱ्यांना आपल्या हृदयात सामावून घ्यायला हवे. आपण सर्वजण श्री गणेशाची पूजा अर्चना करतो. गणेशाचे एक नाव लंबोदर आहे. वास्तविक त्यांच्यामध्ये हा गुण आहे. ते सर्व गोष्टी आपल्या पोटात सामावून घेतात. म्हणूनच त्यांना लंबोदर म्हणतात. म्हणूनच आपण जर एखाद्या व्यक्तीमध्ये अवगुण बघितला, त्याची चूक आपल्या लक्षात आली, तर त्या व्यक्तीला प्रेमाने समजावून त्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्यांसमोर त्याची निंदा करू नये. दुसऱ्यांसमोर त्याच्या अवगुणांचे वर्णन केल्यामुळे त्याचे नुकसान होते. तसेच वातावरणही बिघडते. संबंधामध्ये दुरावा वाढतो. म्हणूनच सर्वांप्रती मित्रतेचा भाव ठेवून सर्वांप्रती
मनात शुभभावना ठेवावी आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वभाव संस्काराशी जुळवून घेतले पाहिजे. त्यांचा स्वीकार करायला हवा. प्रत्येकजण ईश्वराची लेकरे आहेत. आत्मिक रूपात बघितले तर तो माझा भाऊ आहे अशी आत्मिक दृष्टी धारण केल्याने, सगळ्यांना आपले समजल्याने त्यांच्याशी मिळून मिसळून वागणे सहज शक्य होते. प्रश्न 1. सामावून घेण्याची शक्ती धारण केलेल्या व्यक्तीमध्ये कोणकोणते गुण दिसून येतात? प्रश्न 2. गणेश या देवतेचा कोणता गुण आपण धारण करायला हवा? सामावून घेण्याची शक्ती वाढवण्यासाठी अभ्यास. 1. मन कधीही रिकामे ठेवू नका. सदा सकारात्मक कार्यात त्याला गुंतवून ठेवा. 2. भविष्याचा पाया वर्तमान आहे. या गोष्टीचा सिद्धांत म्हणून स्वीकार करून सगळ्यांना आपलेसे करा आणि आपल्या आचरणाने, व्यवहाराने सर्वांना संतुष्ट करा.